शिवानी लकडे पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धनगे अशातच आज रवींद्र धनगेकर शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा अधिकृत निर्णय जाहीर करू शकतात। कारण पक्षप्रवेश कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करण्याआधी महायुतीतल्याच अजून एका पक्षाने त्यांना ऑफर दिली आणि तो पक्ष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस। काही दिवसांपूर्वीच रवींद्र धनगेकर हे मुंबईत अजित पवारांना भेटले होते। याची माहिती स्वतः धनगेकरांनी प्रसारमाध्यमांना दिली होती। या भेटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि प्रवक्त्या रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करावा असं म्हणत धनगेकरांना थेट निमंत्रणच दिले। रुपाली ठोंबरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली। या पोस्टमध्ये रवी भाऊ, आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल अशा शब्दात ठोंबरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। अजित पवारांच्या भेटीनंतरच रुपाली ठोंबरे यांनी ही ऑफर दिल्याने धनगेकर आणि अजित पवार यांच्यात सुद्धा यावरून चर्चा झाली असल्याचे अंदाज आता वर्तवण्यात येत आहेत। आता धनगेकरांच्या पक्षांतरांच्या चर्चा एवढा जोर धरण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यामध्ये संघटनात्मक बदल केलेत। पुणे शहर काँग्रेसमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्या नियुक्त्या केल्यात। यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघांचे निरीक्षक नेमण्यात आले असून ही काँग्रेसची महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू आहे। मात्र या निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार रवींद्र धनगेकर यांच्याकडे न देता महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे विद्यमान सरचिटणीस अभय छाछेड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। यामुळेच धनगेकर नाराज असून हीच बाब शिंदेच्या शिवसेनेने हेरली आहे। नेमकं या गोष्टीनंतरच धनगेकरांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची भेट सुद्धा घेतली होती। थोडक्यात धनगेकरांना डावलणं काँग्रेसला महागात पडू शकतं। आता आज धनगेकरांची कार्यकर्त्यांसोबत बैठक आहे, त्यात ते काय निर्णय घेतात, ते शिंदे गटात जाणार की अजित पवार गटाची ऑफर स्वीकारणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळण्याची शक्यता आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। अशा ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला फॉलो करा। धन्यवाद।